मी मगाशी देखील माझ्या मनोगतातनं सांगितलं की भरतजी गीतेंसारखे जे महाराष्ट्रातले उद्योजक आहेत, जे एक शंका निर्माण केली जाते की महाराष्ट्रातल्या जे उद्योजकांना डावोसमध्ये जाऊन MOU का केला जातो, तर त्याला हे उत्तर आहे खरं तर. कारण त्यांचं JV आहे आणि FDI त्यांच्यासोबत महाराष्ट्रामध्ये आलेला आहे आणि म्हणून त्यांचं आम्हाला कौतुक आहे. साधारणतः दावोसमध्ये आपण गेलो तर किती कोटी रुपयाचे हे आलेले आहे, महाराष्ट्राला किती वाटा आहे? 30 लाख कोटीचे प्रकल्पाची गुंतवणूक MOU आम्ही दावोसमध्ये केलेले आहेत आणि मुख्यमंत्री महोदयाने देखील सांगितले की त्याच्यामधले 75% आम्ही अंमलबजावणी करतो आणि बाकीच्या देशातल्या राज्यांमध्ये 35% अंमलबजावणी होते. तर महाराष्ट्र हा उद्योग क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. मैत्रीसारखं ॲप आमच्याकडे आहे आणि त्याच्यामुळे उद्योजक महाराष्ट्राकडे अट्रॅक्ट होतात. तुलनासारखे किती उद्योजक येणाऱ्या काळामध्ये सुरू होणार आहेत महाराष्ट्रामध्ये? मी सांगितलं ना, मागच्या वर्षी जवळजवळ 16 लाख कोटीचे प्रकल्पाची गुंतवणूक MOU आम्ही केले. यावर्षी 30 लाख कोटीचे केले, वेगवेगळ्या सेक्टरमधले केलेत. MMRD आहे, सिडको आहे, त्याच्यानंतर इंडस्ट्री आहे आणि ती सगळी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी माझ्याच कमिटीवर आहे. मी त्या कमिटीचा अध्यक्ष आहे. सर, थोडंसं पॉलिटिकली आता आज RSSच्या कार्यक्रमामध्ये सलमान खान याला बोलवण्यात आलं होतं, निमंत्रण देण्यात आलं. संजय राऊत कुठेतरी टीका करताना पाहायला मिळतात. RSSच्या कार्यक्रमाला सलमान खान असतील, इतर मुस्लिम जे VIP नेते असतील त्यांना घेणार का? कसं बघताय या आरोप? कसं बघतो म्हणजे ते टीका करतात ते आम्ही 3.5 वर्ष बघतोय, त्याच्यात नवीन काहीच नाही आणि त्यांना नवीन एक मुद्दा लागतो आणि त्यांच्याकडनं तुम्हाला ब्रेकिंग लागते. त्यामुळे ते काही वेगळी ब्रेकिंग देत असतात. त्याच्याकडे भविष्यामध्ये तुम्ही पण दुर्लक्ष केलं, महाराष्ट्राच्या जनतेने दुर्लक्ष केलेलंच आहे, पण तुम्ही जर दुर्लक्ष केलं तर हा विषयच येणार नाही. त्याच्यामुळं रोज सकाळी तुम्हाला ब्रेकिंग देण्याचं काम खोटं सांगून ते करतात आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता. शेवटी तुमचा 100% आदर आहे. राष्ट्रीय तोला सरांनी एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करून कंपनी चालू केली आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये स्किल वर्करचा मोठा इश्यू आहे. तेव्हा सरकारच्या माध्यमातून काही उपाययोजना होणार आहे? ग्रामीण भागामध्ये अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, पण तुम्हाला सांगतो की देशातलं उद्योग विभागाचं काम आमचं पहिल्यांदा असं आहे की आमच्या MIDCकडनं 6 विभागामध्ये 6 स्किल सेंटर उभारली जात आहेत आणि दुसरं रतन टाटा साहेबांना धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मॅचिंग ग्रँट जर MIDCने दिली तर आम्ही CSR देतो हे धोरण स्वीकारलं आणि जवळजवळ 1000 कोटी रुपये CSRमधनं त्यांनी महाराष्ट्राला दिले. 10 ठिकाणी रतन टाटा स्किल सेंटर आम्ही उभी करतो आहे आणि त्याची 30 कोटी रुपयाची मॅचिंग ग्रँट आहे ती MIDCने दिली आणि त्या स्किल सेंटरमधनं दरवर्षी 7,000 मुली शिकून बाहेर पडणार आहेत. त्याच्यामुळे ठीक आहे, पूर्वी 3.5 वर्षापूर्वी स्किल सेंटरची वानवा होती, पण आता महायुतीचं सरकार आल्यानंतर ती देखील रिक्वायरमेंट आम्ही फुलफिल करतोय. स्किल सेंटरसारखे स्किल सेंटर तुम्ही सुरुवात करता 11वी लेवलवरती किंवा 12वी नंतर, पण हे पाठ्यपुस्तकामध्ये आलं पाहिजे किंवा 10वी नंतर आलं पाहिजे असं काही? व्यावसायिक शिक्षण हे शेवटी कसं आहे, माझा विभाग आणि शालेय शिक्षण विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग हे वेगळे विभाग आहेत. पण ठीक आहे, त्यांनी करिक्युलम काय आणावा हा त्यांचा प्रश्न आहे, पण माझ्या विभागाकडनं ज्यावेळी इंडस्ट्रीला मॅनपॉवर लागते, जे प्रॉडक्ट लागतं ते त्यांना पाहिजे असलेलं क्वालिफिकेशनचं लागतं ना. उद्या मी BA आहे आणि मी सांगणार की मला इंजिनिअरिंगचा जॉब द्या किंवा मी BA आहे आणि कुठेतरी स्किल जॉब मला जर पाहिजे असेल तो मिळणार नाही आणि ही ग्राउंड रियालिटी आहे. त्याच्यामुळं इंडस्ट्रीला जे प्रॉडक्ट लागतं ते बनवण्याची जबाबदारी जशी हायर एज्युकेशनची आहे, जशी टेक्निकल एज्युकेशनची आहे, तशी आम्ही देखील स्वीकारली. आणि जर तुम्ही 10 स्किल सेंटरचा विचार केला तर पुढच्या 2 वर्षानंतर 70,000 स्किल मॅनपॉवर ही इंडस्ट्रीला मिळणार आहे. नाही, याच्यामध्ये प्रामुख्याने प्रश्न आहे, तो साहेबांनी जर्मनवरून काही घेतलेलं आहे, नॉलेज घेतलेलं आहे, तशा प्रकारे बाहेर असलेल्या देशांमधलं नॉलेज जे आहे ते आपल्या इंडस्ट्रीमध्ये आणण्यासाठी काय करणार असं? नाही, मगाशी एक कदाचित आपल्याला वाटलं असेल मी कोणावर टीका केली. मी भरतजींचं आणि COEPचं एक नातं जोडलं. तर COEP असेल, VJTI असेल, अशा मोठमोठ्या इंजिनिअरिंग कॉलेज जे आहेत किंवा पॉलिटेक्निक आहेत, त्यांनी हे एज्युकेशन ट्रान्सफर केलं पाहिजे. म्हणजे तिथलं जी टेक्नॉलॉजी आहे, तिथलं जे एज्युकेशन आहे, जे इथल्या FDIला लागतं ते त्यांनी जर ट्रान्सफर केलं, ते आपण जर सुरू केलं तर त्याच्यातनं देखील चांगली मॅनपॉवर मिळू शकते. छत्रपती संभाजीनगरमध्ये CET पेपर ज्यावेळेला देत होते त्यावेळेला महिलांच्या गळ्यातले मंगळसूत्र देखील काढायला लावले तिथल्या व्यवस्थापकांनी. कसं बघते सगळीकडे? कारण नाही, असं असेल तर त्याची नक्की चौकशी करू. कारण मंगळसूत्र घालून पेपर लिहू नये असं कुठेही कायद्यामध्ये आणि नियमामध्ये नाही आहे. त्याच्यामध्ये नक्की गांभीर्यानं घेऊ आणि अशा पद्धतीनं व्यवस्थापन महिलांच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून पेपर जर लिहायला लावत असतील तर त्यांच्यावर कशा पद्धतीनं कारवाई करू याचं धोरण देखील आम्ही स्पष्ट करू. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कंपन्या येतात,
मात्र किती युवकांना जे आहे तो रोजगार मिळतात. AI तंत्रज्ञान देखील आता मोठ्या प्रमाणात येतं. हे बघा, AI बेस हा वेगळा आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये लागणारी मॅनपॉवर हा विषय वेगळा आहे. आता AI जनरेट करायला सुद्धा हे मेंदूच लागतो ना. माणूस असल्याशिवाय AI तंत्रज्ञान देखील विकसित होऊ शकत नाही. पण तो सेक्टरच वेगळा आहे. त्याच्यासाठी AI पॉलिसी आम्ही इंडस्ट्रीमध्ये आणतो आहे. आणि मगाशी चर्चा करत असताना ॲल्युमिनियमचा जो पर्सेंटेज ॲब्रॉडचा आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महोदयांनी सांगितला तो मी इंडस्ट्री मिनिस्टर म्हणून गांभीर्यानं घेतलेला आहे. मी त्याची एक कमिटी विशेषतः तयार करेन पुढच्या 4 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये पॉलिसी तयार करण्यासाठी. आणि त्या पॉलिसीच्या कमिटीमध्ये स्वतः भरतगीते असतील आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये ॲल्युमिनियम सेक्टर आहे त्याच्यापेक्षा अजून फास्ट पद्धतीनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कसं पोचेल यासाठी आम्ही नक्की ॲल्युमिनियम पॉलिसी करू. निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती MIDC उभारणार म्हणून तुम्ही बोलले होते. अशा किती MIDC महाराष्ट्रामध्ये तुम्ही उभारता आणि नगरमध्ये किती नव्यानं सुरू होतात? नाही, अनेक उभारतो असं मी सांगितलं नाही. 6 उभारतो म्हणून सांगितलं. अनेक म्हणजे 600, 700, 800 हजार सांगतो ना सर. इलेक्शनच्या कालावधीमध्ये म्हणजे थोडक्यात तुम्हाला फोनवरनं सांगितलेली MIDC जी गाजली अहिल्यानगरमध्ये, बरोबर ना. त्याच्यावर मला काही आता राजकीय बरेचजींच्या इथे सांगायचं नाही. पण जे मी फोनवर बोलतो, जे मी लेखी करतो ती माझी 100% कमिटमेंट असते. आणि पुढच्या 90 दिवसाने जेव्हा मी नगरमध्ये येईन त्यावेळी ती अमोल खताळांच्या मतदारसंघामध्ये MIDC झालेली तुम्हाला दिसेल. परंतु त्या फोनला व्ह्युअर्स मला इतके आहेत त्याची पण दखल तुम्ही घ्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.